जय महाराष्ट्र मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले आमदार म्हणजेच शहाजीबापू पाटील यांना सर्वात मोठा फटका बसलेला आहे। तो म्हणजे आत्ताच पार पडलेल्या सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यामधील एका निवडणुकीमध्ये त्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे। म्हणजेच मित्रांनो, शहाजीबापू पाटील यांना 12-0 फरकाने असा त्यांचा सुपडा साफ झाला आहे। तर मित्रांनो, नेमका काय विषय आहे आणि आता कोणती निवडणूक आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, वेळ न लावता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, गेल्या 2-2.5 वर्षाच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यातील नव्हे तर देशातील असं कधी न झालेलं बंड त्यांनी केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी 50 आमदार घेऊन ते गुवाहाटीमध्ये गेले होते आणि त्याच वेळी व्हायरल झालेले आमदार म्हणजे शहाजीबापू पाटील। कारण मित्रांनो, त्यांच्या अगोदर त्यांना इतकं कोणी महाराष्ट्रामध्ये ओळखतसुद्धा नव्हतं, पण मित्रांनो त्यांनी असा काही डायलॉग मारला की ते महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले आणि तो डायलॉग म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल। मित्रांनो, त्यांनी मारलेला डायलॉग असा होता की ते ज्यावेळी गुवाहाटीमध्ये गेले होते त्यावेळी त्यांना सांगोला जिल्ह्यातून एका कार्यकर्त्याचा फोन आला होता आणि त्या कॉलवर त्यांनी त्या कार्यकर्त्याला सांगितलं होतं की कार्यकर्त्यांनी त्यांना फोन लावल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना असा प्रश्न केला की काय बापू आता कुठे आहे, काय मतदारसंघात दिसत नाही, काय नाही। त्यावर त्या कार्यकर्त्याला उत्तर देताना शहाजीबापूने असं म्हटलं की काय आलो इकडं गुवाहाटीला, असं त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं। आणि त्यानंतर ते असं म्हणाले की इथं काय सारं वेगळंच आहे, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, सगळं ओकेमध्ये आहे, असं त्यांनी एका डायलॉग मारला। पण मित्रांनो, त्या डायलॉग नंतर ते इतके प्रचंड व्हायरल झाले की त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये लोक ओळखायला लागले। पण मित्रांनो, त्यांना परत असं वाटायला लागलं की आता कोणी आपल्यासमोर उभं राहिलं तरी आपण त्यांना पाडू शकतो आणि राजकारण म्हणजे आपल्या हाताचा मळ आहे असं त्यांना वाटू लागलं। पण मित्रांनो, त्यांचा असा आत्मविश्वास झाला होता। पण मित्रांनो, आणि त्यामुळे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक वक्तव्य केलं होतं। ते वक्तव्य म्हणजे मी जर आमदारकीला पडलो तर भर चौकामध्ये फाशी लावून घेईन, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्याच वक्तव्यामुळे विधानसभेला सुद्धा त्यांना फटका बसला आणि त्यामुळे ते विधानसभेला सुद्धा निवडून आले नाहीत। आणि अशाच प्रकारे बऱ्याच प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो, त्यांना आता सांगोला तालुक्यातील बारीक सारीक निवडणुका म्हणजे उदाहरणार्थ सोसायटीच्या असो किंवा कोणत्याही निवडणुकामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही। तेथील लोकांचं असं म्हणणं आहे की तुला ज्यांनी वर आणलं, त्यांनी तुला मोठं केलं, त्यांनाच तू सोडला, म्हणजेच उद्धवसाहेब ठाकरेंना तू सोडला तर तू आमचं काय विचार करणार आहेस, असं तेथील लोकांचं भावना आहे। म्हणूनच त्यांना विधानसभेला शेकापच्या उमेदवारांनी म्हणजेच बाबासाहेब देशमुख यांनी 30,000च्या मताने फरकाने त्यांचा पराभव केला। आणि त्यानंतर मित्रांनो, सांगोला तालुक्यातील आत्ताच झालेल्या एका सोसायटीच्या निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांच्या पक्षाने सुपडा साफ करून टाकला आहे। म्हणजेच मित्रांनो, बाबासाहेब देशमुख यांच्या पक्षाने शहाजीबापू पाटील यांच्या पक्षाचा एकसुद्धा उमेदवार निवडून येऊ दिला नाही। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सांगोला तालुक्यामध्ये शेकापच्या उमेदवाराने एक हाती सत्ता मिळवत एकनाथ शिंदे गटाचा सुपडा साफ करून टाकला आहे। तर मित्रांनो, हे झाले तेथील सोसायटीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला आहे। पण मित्रांनो, येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये नेमकं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगोला तालुक्यामध्ये नेमकं काय होणार आहे आणि यातच जर शहाजीबापू पाटील जरी अशाच प्रकारे वक्तव्य करत राहिले तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष सांगोला जिल्ह्यातून गायब होईल का, असं आता चित्र आहे। म्हणजेच मित्रांनो, शहाजीबापू पाटील यांनी जर त्यांची वक्तव्य बंद नाही केली तर त्यांना मित्रांनो शहाजीबापू पाटील राजकारणातून संपुष्टात येतील का, असं आता एक चित्र आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच शहाजीबापू पाटील राजकारणातून संपुष्टात येतील का? आणि त्यातच मित्रांनो, आत्ताच झालेल्या निवडणुकामध्ये त्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे, म्हणजेच सर्वात मोठा तोटा त्यांचा आता झालेल्या सोसायटीच्या निवडणुकामध्ये झाला आहे। तर मित्रांनो, पुढील काळातील निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सांगोला तालुक्यामध्ये होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळेल का, हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।